विद्यार्थ्यांनो, मागच्या वेळेस आपण सीतागीत ही कविता बघत असताना पूर्वार्ध पाहिला होता कवितेचा. आज उरलेला भाग मी तुम्हाला शिकवणार आहे. तर मज रक्षावया लक्ष्मणा ठेवूनी निघाले घेऊनी धनुर्बाण. मायामृगामागे जगदेक शूर गेले बहुदूर अरण्यात. कपटी राक्षस जाणोनिया प्राण घ्यावयासी बाण मोकलीला. तो बाण लागता हृदय विदारी दुष्ट हाक मारी स्वामीवाणी. हा सीते हा बंधो लक्ष्मणा ये धावे अंतकाळी पावे भेटावया. मज वाटे माझ्या स्वामींचीच हाक शिरे कंप धाक हृदयात. मी म्हणे भावोजी धावा रक्षा प्राण हे घ्या चापबाण उठावेगी. भाऊजी म्हणती राक्षसांची माया कोण रामराया पाहो शके. वाटले ते वाक्य सत्यपरी खोटे झाले दुःख मोठे माझ्या मनी. न वधावे तेची बोलिले मी कोपे चित्त शब्द रूपे विदारिले. वांछितोसी दृष्टा अग्रजाचा घात माझ्या अंगा हात लावावया. हात लाविताची सोडीन मी प्राण शिरी पादत्राण कोण वाहे. माझ्या दृष्टीपुढे नको राहो साच नरकीचा जाच मूर्त तुची. ऐशी बाई माझी ऐकताची वाणी डोळा आले पाणी भावोजींच्या. मातेने दापिता वत्स पित्याकडे जाय तैसे घडे लक्ष्मणासी. साधुसी गांजिता झाले सध्या फळ सज्जनाचा छळ करू नये. वाटेत धनुष्ये ओढून या रेघ गेले तया मेघ स्वामींकडे. तर अशी ही कविता आहे. सीतागीत ही मोरपंतांची कविता पाहत असताना मागच्या वेळेला आपण पाहिलं की राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात राहत असतात आणि तिथे शूर्पणखा येते आणि लक्ष्मणाच्या मागे लागते की त्याने आपल्याशी लग्न करावे. आणि त्यावेळेला लक्ष्मण संतापून तिचे कान आणि नाक छाटून टाकतो. आणि तेव्हा अपमानित झालेली शूर्पणखा रडत ओरडत आपल्या भावाकडे खर या राक्षसाकडे जाते. आणि हा खर राक्षस 14 सहस्त्र राक्षसांना सोबत घेऊन राम लक्ष्मणावर चाल करून येतो. तेव्हा राम लक्ष्मण या खराचा आणि त्या 14 सहस्त्र राक्षसांचा क्षणार्धात चुराडा करतात. त्यावेळेला रावणाला हे वृत्त कळतं आणि रावण काहीतरी वेगळे कपटकारस्थान करण्याचं योजितो आणि एका राक्षसाला स्वर्णमृगाचं रूप देऊन पाठवितो. आणि जेव्हा सीता हा स्वर्णरत्नमय मृग पाहते तेव्हा ती अतिशय आनंदून जाते आणि त्या स्वर्णरत्नमय मृगाच्या पाठीशी ती लागते. किंबहुना रामाला तो स्वर्णरत्नमय मृग आपल्याला आणून द्यायला सांगते. तर इथपर्यंतचा भाग आपण मागच्या वेळेला पाहिला होता. पुढचा भाग आज पाहूया. सीतेच्या सांगण्यावरून राम त्या मायामृगामागे किंबहुना त्या स्वर्णमृगामागे अरण्यात जातो. दूर अरण्यामध्ये मायामृगामागे जगदेक शूर गेले बहुदूर अरण्यात. जगदेक शूर म्हणजे काय? जगातले एकमेव शूर पुरुष. सीता मोठ्या अभिमानानं इथं सांगते की माझे पती श्री रामचंद्र हे जगातले एकमेव शूरवीर पुरुष आहेत आणि माझ्या सांगण्यावरून ते त्या हरिणाला मारण्यासाठी दूरवर अरण्यात गेले. कपटी राक्षस जाणून या प्राण घ्यावयासी बाण मोकलीला. रामचंद्रांना कळलं की हे हरिण हे खरंखुरं हरिण नसून तो एक कपटी राक्षस आहे. अर्थात रावणानं मारीच नावाच्या राक्षसाला एका मायामृगाचं रूप देऊन एका हरिणाचं रूप देऊन तिथे पाठवलेलं होतं. कपटी राक्षस जाणून या प्राण घ्यावयासी बाण मोकलीला. त्या कपटी राक्षसाचा प्राण घेण्यासाठी रामानी बाण चालवला आणि तो बाण लागता हृदय विदारी दुष्ट हाक मारी स्वामीवाणी. तो बाण त्या
दुष्टाच्या म्हणजेच त्या राक्षसाच्या हृदयामध्ये लागला. त्याचं हृदय विदीर्ण करून गेला. तो बाण लागता हृदय विदारी, दुष्ट हाक मारी स्वामी वाणी. प्रभू रामचंद्र सीतेच्या हट्टावरून त्या मायामृगाच्या मागे, त्या हरणाच्या मागे दूरवर जंगलात गेले आणि अखेरीस त्यांनी त्या हरणाला गाठलंच आणि त्याच्या हृदयात त्यांनी बाण मारला आणि तो बाण हृदयाला लागल्यावर त्या दुष्टानं, त्या मारीच राक्षसानं मरता मरता स्वामींच्या वाणीमध्ये हाक मारली, म्हणजेच रामाच्या आवाजामध्ये हाक मारली. तो म्हणाला, हा सीते हा बंधो लक्ष्मणा ये धावे, अंतकाळी पावे भेटावया. हे सीते, हे बंधो लक्ष्मणा धावत ये, अंतकाळी पावे भेटावया. रावणानं रामाला मारण्यासाठी कपट कारस्थानच रचलेलं होतं. म्हणून मारीच राक्षस जेव्हा रामाच्या, खरं तर मारीच राक्षसानं रामाला मारायला हवं होतं, पण घडलं उलटंच. रामानं त्या हरिणाचं रूप घेतलेला मारीच राक्षसाला मारलं, परंतु आपलं काम साधण्यासाठी म्हणून मारीच राक्षसानं मरता मरता आणखीन एक कपट योजलं. ते असं की रामाच्या आवाजामध्ये सीतेला आणि लक्ष्मणाला हाक घातली, हाक मारली आणि जेव्हा सीतेच्या कानावर ही हाक आली तेव्हा तिला वाटलं की ही आपल्या पतीचीच हाक आहे. मज वाटे माझ्या स्वामींचीच हाक, शिरे कंप धाक हृदयात. मला वाटलं की माझे पतीच मला हाक मारत आहेत आणि माझं हृदय त्या धाकानं कंपून गेलं. म्हणजेच काय, माझं हृदय घाबरलं, माझ्या हृदयात धाक शिरला, भीती शिरली. मी म्हणे भाऊजी धावा रक्षा प्राण, हे घ्या चापवाण उठा वेगी. मी भाऊजींना म्हणाले की धावा, माझ्या प्राणांचं माझ्या पतीच्या प्राणांचं रक्षण करा. तेव्हा जेव्हा राम मृत्युमुखी पडला नसून मारीच राक्षस मृत्युमुखी पडला होता, पण मारीच राक्षसानं रामाच्या आवाजात हाक घातली आणि ती ऐकून या सीतेला वाटलं की रामच संकटात आहे आणि तिनं लक्ष्मणाला सांगितलं की भावोजी धावा रक्षा प्राण, हे घ्या चापबाण उठा वेगी. भाऊजी उठा, धावा, माझ्या पतीच्या प्राणांचं रक्षण करा. हे चापबाण घ्या, हे धनुष्यबाण घ्या आणि वेगानं माझ्या पतीच्या प्राणांचं रक्षण करायला जा. भाऊजी म्हणाले, राक्षसांची माया कोण रामराया पाहो शके. भाऊजींना कळून चुकलं की यातही कपट कारस्थान आहे. लक्ष्मणानं सीतेला सांगितलं की अगं, ही राक्षसांची माया आहे. रामाला कोणीही मारू शकणार नाही. कोण रामराया पाहो शके. पाहोऐवजी इथं मारू शके असा शब्दाभाव होता. तर रामरायाला कोण मारू शकणार? तो जगातला एकमेव धनुर्धारी असा शूरवीर पुरुष आहे. त्याला मारणं कोणालाही शक्य नाही. तो देव आहे, तो अमर आहे आणि ही सगळी राक्षसांची माया आहे. हे सगळं कपट कारस्थान आहे. परंतु सीतेला लक्ष्मणाचं हे म्हणणं अजिबात पटलं नाही. ती म्हणाली, वाटले ते वाक्य सत्यपरी खोटे, झाले दुःख मोठे माझ्या मनी. लक्ष्मणाचं हे वाक्य तिला सत्य वाटत होतं, परंतु त्याच वेळेला तिला ते खोटंही वाटत होतं. तिला वाटत होतं की नाही, हे लक्ष्मणाला मला सोडून जायचं नाही आहे आणि म्हणून तो काहीतरी खोटं कारण देतो आहे. रामरायाला कोणी मारू शकत नाही हे सत्य आहे, पण राम संकटात आहे हेही तितकंच सत्य आहे.
असं तिला वाटलं आणि तिच्या मनाला दुःख झालं. लक्ष्मण आपली आज्ञा जुमानत नाही असं काहीसं तिच्या मनात आलं आणि मग रागाच्या भरात ती त्याला वाटेल तसं बोलली. न वदावे तेची बोलिले मी कोपे, चित्त शब्द रोपे विदारिले. न वदावे तेची, जे बोलू नये तेच मी रागाच्या भरात लक्ष्मणाला बोलून गेले. त्याचं चित्त, त्याचं मन मी माझ्या शब्दरूपी रूपांनी म्हणजेच शब्दरूपी बाणांनी विदीर्ण करून टाकलं. त्याचं मन मी वाटेल त्या शब्दांनी नको असलेल्या शब्दांनी त्याचं मन मी पार विदीर्ण करून टाकलं. वांछितोसी दृष्टा अग्रजाचा घात, माझ्या अंगा हात लावावया. तर हे दुष्टा, तुला तुझ्या अग्रजाचा, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, तुझ्या आधी जन्मलेला भाऊ, तर तुझ्या मोठ्या भावाचा घात झालेला तुला पाहायचा आहे काय? आणि तुला तशीच तुझी इच्छा आहे, कारण माझ्या अंगाला तुला हात लावायचा आहे. म्हणजेच काय, मला तुला मारून टाकायचं आहे. मला माझ्याशी तुला गैरवर्तन करायचं आहे. माझ्या अंगाला हात लावण्याची तुझी इच्छा आहे. अर्थात माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये पापवासना निर्माण झालेली आहे. हात लाविताची सोडीन मी प्राण, शिरी पादत्राण कोण वाहे. हे बघ, जर तू असं काही केलंस किंवा माझ्याशी लगट करायला आलास तर मी काय करीन? मी माझे प्राण त्यागून देईन, मी जीव सोडेन. तेव्हा असं काही करू नकोस. हात लाविताची सोडीन मी प्राण, शिरी पादत्राण कोण वाहे. माझ्या डोक्यावर ह्याचं पाप नको. शिरी पादत्राण, बघ म्हणजे काय, तुझ्या डोक्यावर या पापाचा भार येईल. मी जर मृत्यू पावले, तू जर माझ्या अंगाला हात लावलास तर त्याच क्षणी मी प्राण सोडेन आणि याचं पाप तुझ्या माथ्यावर येईल. तेव्हा बघ काय करायचं ते नीट विचारानं कर. असं वागू नकोस. माझी आज्ञा मान. आत्ताच्या आत्ता जा, धनुष्यबाण हातात घे आणि माझ्या नवऱ्याचं रक्षण कर. आणि तुला जर जायचं नसेल तर माझ्या दृष्टीपुढे नको राहोसाच, नरकीचा जाच मूर्त तुची. तू माझ्या दृष्टीपुढे एक क्षणभरही उभा राहू नकोस, कारण तू माझ्यासाठी नरकाचा जाच आहेस. तू अत्यंत वाईट आहेस. तू माझी आज्ञा ऐकत नाहीस. तू तुझ्या भावाचं रक्षण करत नाहीस. तेव्हा तू इथून निघून जा. एक क्षणभरही माझ्यासमोर उभा राहू नकोस. तुला पाहिल्यानंतर मला नरकच समोर असल्यासारखं वाटतंय. सीतेचं हे बोलणं ऐकून लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला अतिशय दुःख झालं. त्याला खूप वाईट वाटलं. ऐशी बाई माझी ऐकताची वाणी, डोळा आले पाणी भाऊजींच्या. लक्ष्मणाला खूप वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सीतेची कशी समजूत घालावी तेच त्याला समजेनासं झालं. आणि मग नाईलाजानं तो रामाकडे जायला निघाला. मातेने दापिता वत्स पित्याकडे, जाय तैसे घडे लक्ष्मणासी. आईनं रागावल्यावर जसं बाळ वडिलांकडे जातं तसा लक्ष्मण रामाकडे जायला निघाला. साधूसी गांजिता झाले सध्या फळ, सज्जनाचा छळ करू नये. लक्ष्मण तिथून निघून गेल्यानंतर मात्र सीतेला थोडा पश्चाताप झाला. तिला वाटलं की माझा धीर लक्ष्मण हा एक साधू मनुष्य आहे, एक सज्जन मनुष्य आहे आणि मी त्याचा छळ केला. त्याच्या मनात नसणारी गोष्ट त्याला करायला भाग पडलं. मी असं करायला नको होतं. लक्ष्मणासारख्या सज्जन व्यक्तीचा, माझ्या अतिशय चांगल्या धीराचा मी छळ केला.
वाटेत धनुष्ये ओढून या रेघ, गेले दयामेघ स्वामींकडे. वाटेत लक्ष्मण जरी सीतेला एकटीला माघारी ठेवून रामाकडे गेला तरी त्याच्या मनामध्ये सीतेचीच काळजी होती, सीतेचीच चिंता होती आणि म्हणून जाता जाता लक्ष्मण रेखा आखून तो रामाकडे गेला. आणि मग आपणा सर्वांना ठाऊक असल्याप्रमाणे पुढचं सगळं रामायण घडलं. रावण जेव्हा राम आणि लक्ष्मण दोघेही त्या कुटीत नव्हते त्यावेळेला रावण साधू वेशामध्ये तिथे आला आणि त्यानं सीतेला पळवून नेलं. तर अशी ही एक सुरेख कविता मोरोपंतांच्या लेखणीतून उतरलेली आहे. धन्यवाद.